या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपतीसोबत बोलण्यासाठी अक्षरा घरी कॉल करते. मात्र नेमका तो कॉल भुवनेश्वरी रिसीव करते आणि अक्षराचा आवाज ऐकून ती खूप चिडते, मात्र काही बोलत नाही. तर अक्षरा फक्त हॅलो हॅलो करत असते आणि मग त्यानंतर ती फोन ठेवून देते. तर भुवनेश्वरी रागातच म्हणते की या लोकांना काही कामधंदे नाही आहेत वाटतं आणि ती तेथून जाण्यासाठी निघते. पण तितक्यात पुन्हा अक्षराचा कॉल येतो. अक्षरा म्हणत असते की अधिपती तुम्हीच आहात ना, मग तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? आणि पुन्हा अक्षराचा आवाज ऐकून भुवनेश्वरी खूप चिडते, पण ती शांतपणे अक्षरा काय बोलते ते ऐकून घेते. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती मी तुम्हाला किती वेळा कॉल केला, तुम्ही माझा कॉल रिसीव्ह का नाही करत? मला तुम्हाला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे. तुम्ही प्लीज माझ्याशी बोला, आपण हवं तर भेटूयात. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की पुढून काही आवाज येत नाही आहे, त्यामुळे मग ती कॉल ठेवून देते. तर भुवनेश्वरी मनाशी विचार करत असते की सूनबाईंना अधिपतींना नेमकं काय सांगायचं होतं आणि मग ती बाहेर जाण्यासाठी निघते. पण तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि भुवनेश्वरीला विचारू लागते की ताई कोणाचा कॉल होता. पण भुवनेश्वरी तिला काही सांगत नाही. मात्र दुर्गी म्हणते की नक्कीच त्या मास्तरडीचा कॉल असणार ना. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते की तुला कसं कळलं? तर दुर्गी रागातच म्हणत असते की अगं सकाळपासून ती सारखी फोन करते, तिने आत्यालासुद्धा कॉल केला होता, पण मी तिला चांगलंच सुनावलं. तिला सांगितलं की अजिबात या घरात पुन्हा फोन करायचा नाही, पण ती ऐकायला तयारच नव्हती. तिला अधिपतींसोबत महत्त्वाचं काय बोलायचं होतं काय माहीत. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आत्तासुद्धा त्या म्हणत होत्या की अधिपती मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे आणि ते काय आहे ना ते आता आपल्याला जाणून घ्यायलाच हवं. तर दुसरीकडे अक्षरा मनाशी विचार करत असते की फोनवर नक्की अधिपतीच होते ना, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, मग ते माझ्याशी बोलत का नाही आहेत? आणि तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजते. अक्षरा पटकन कॉल रिसीव करते. त्यावेळी आईने तिला कॉल केलेला असतो, मात्र अक्षराचं आईचा फोन आहे याकडे लक्षही जात नाही. तिला असं वाटतं की अधिपतीच आहेत आणि त्यामुळे ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते की अधिपती मी कधीपासून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते, तुम्ही माझं बोलणं ऐकून का घेत नाही? मला तुम्हाला एक महत्त्वाची न्यूज सांगायची आहे, प्लीज आपण आज भेटूयात ना. आणि अक्षराचं असं बोलणं ऐकून आईला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर त्या अक्षराला शांत करत म्हणतात की बाळा मी आहे. ते ऐकून अक्षराचे सुद्धा डोळे नकळतपणे भरून येतात. ती म्हणत असते की सॉरी आई, मला असं वाटलं की अधिपतींचा फोन आहे. तर आई म्हणत असते की हरकत नाही, पण मला असं वाटतं की तू आता त्यांच्या कॉलची वाट बघत बसू नको, त्यापेक्षा सरळ त्यांना भेटायला जा. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीमध्ये बसलेला असतो आणि तो मनाशी विचार करत असतो की मास्तरीनबाई तुम्हाला खरंच आमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे का? मला माहीत आहे तुम्ही खूप स्वाभिमानी आहात, आमच्यापेक्षा महत्त्वाची तुम्हाला तुमची तत्त्वं आहेत, पण एकदा आमचा विचार करा, तुमच्याशिवाय आम्ही एक दिवससुद्धा राहू शकत नाही. आणि मग त्यानंतर त्याला अक्षरासोबत घालवलेले सर्व क्षण आठवतात. तो म्हणत असतो की मागच्या वेळी जसे आपण 10 दिवस बाहेर जाऊन राहिलो होतो ना, हवं तर तसं पुन्हा बाहेर जाऊन राहू, पण तुम्ही प्लीज पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात या. जसं आमचं तुमच्यावर प्रेम आहे हे सांगताना आमची अवस्था झाली होती ना, तशीच आत्तासुद्धा आमची अवस्था झाली आहे. काय बोलावं ते सुचत नाही. आणि मग त्यानंतर त्याला अक्षरासोबत घालवलेला एक क्षण आठवतो. त्यावेळी त्याला अक्षरासोबत बोलायचे असते, मात्र अक्षरापुढे कसं बोलावं काय बोलावं हे त्याला कळत नाही. मात्र तरीसुद्धा तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तिला गुलाबाची फुलं देत असतो, त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग ते सगळं काही आठवून अधिपतीला हसू येतं. तो म्हणत असतो की त्यावेळी मास्तरीनबाई मला तुमच्याशी खूप बोलावंसं वाटत होतं, मात्र आता काय बोलावं ना ते कळत नाही, तुमच्याशी बोलायला शब्द सापडत नाही. काही करा पण तुम्ही आमच्या आयुष्यात परत या. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराला नेमकं काय सांगायचं असेल याचाच विचार करत असते. तर दुर्गी म्हणत असते की ताई तू एवढा विचार करू नको, अधिपती एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचे एकमेव वारसदार आहेत, मग ती अशी प्रॉपर्टी कशी सोडून जाईल? तिला या घरात पुन्हा यायचं असेल म्हणूनच तिची ही सगळी नाटकं सुरू आहेत. पण भुवनेश्वरी म्हणते की नाही दुर्गे, त्या दिवशी त्यांना शाळेत चक्कर आली होती, त्यांना सगळेजण हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेले होते, नक्कीच यामागे काहीतरी कारण आहे. मात्र दुर्गी म्हणत असते की असं काही नसेल. तिला असं वाटत असेल की जेव्हा अधिपतींना कळेल की ती आजारी आहे, तेव्हा ते लगेच तिला घरी घेऊन येतील, म्हणूनच तिची ही नाटकं सुरू असतील. तर भुवनेश्वरी म्हणत असते की ते काय आहे मला माहीत नाही, पण लवकरच त्यांच्या या नाटकावरचा पडदा उठायला हवा. त्यांना अधिपतींना नेमकं काय सांगायचं होतं ते आपल्याला कळायला हवं.
दुसरीकडे अधिपती एका ऑर्डरविषयी बोलत असतो. तितक्यात धनाजी त्याचा डबा घेऊन त्या ठिकाणी येतो. तो म्हणत असतो की धाकटे सरकार, तुम्ही सकाळीसुद्धा काही खाल्लं नाही, प्लीज जेवण करून घ्या. मात्र अधिपती नकार देतो, पण धनाजी ऐकत नाही. तर अधिपती वैतागूनच म्हणतो की डबा इथे ठेव आणि घरी जाऊन आईसाहेबांना सांग की आम्ही जेवण केलं आहे. आणि त्यावर धनाजी नाईलाजाने हो म्हणत तेथून निघून जातो. त्यानंतर मग ओंकार त्या ठिकाणी येतो. तो पुन्हा अधिपतीला सांगू लागतो की तू वहिनींना कॉल कर, त्यांच्याशी बोल. पण त्याचं ते बोलणं ऐकून अधिपती चिडतो. तो म्हणत असतो की मी तुला एकदा सांगितलं आहे ना, मी स्वतःहून फोन करणार नाही. किती वेळ तू हे बोलणं सुरू ठेवणार आहे. तर ओंकारसुद्धा म्हणत असतो की जोपर्यंत तू माझं ऐकत नाही तोपर्यंत मी तुला हेच सांगत राहणार. जर आता तू वहिनींना भेटला नाही, त्यांच्याशी बोलला नाही, तर तुमच्यातील हे अंतर वाढत जाईल, हे प्रकरण अजून चिघळेल. त्यामुळे तू त्यांना भेट. आणि त्यावर अधिपती नाईलाजाने हो म्हणतो. दुसरीकडे अक्षरा शाळेमध्ये मितालीसोबत बोलत असते. तिला विज्ञान प्रदर्शनाविषयी सांगत असते. त्यानंतर शाळा सुटल्यावर ती घरी जाण्यासाठी निघते. पण तितक्यात शिवानी त्या ठिकाणी येते. तिला बघून अक्षराला खूप आनंद होतो. तर शिवानी म्हणत असते की वहिनी, बरेच दिवस झाला तुमचा काही कॉल मेसेज नाही, त्यामुळे मग मी तुम्हाला भेटायला आले. तुम्ही ठीक आहात ना? आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. तर शिवानी म्हणत असते की जेव्हापासून तुम्ही घर सोडले तेव्हापासून आपलं जास्त बोलणंच होत नाही आहे. आणि त्यावर अक्षरा म्हणते की वहिनी, जे काही घडलं त्याबद्दल मलासुद्धा वाईट वाटते, पण आता जे काही घडले ते ॲक्सेप्ट करायला तर हवंच ना. तर शिवानी म्हणत असते की हो वहिनी, पण त्यासाठी ना आधी तुमच्यामध्ये आणि भाऊजींमध्ये बोलणं व्हायला हवं. खरं तर माझं त्यांच्याशी बोलणं झालं आहे, म्हणूनच मी तुमच्याशी सुद्धा बोलायला आली आहे. आणि ते ऐकून अक्षरा खूप खुश होते आणि अधिपती काय बोलले ते तिला विचारू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ओंकार आणि अधिपती अक्षराला भेटण्यासाठी शाळेत जातात, पण ती त्या ठिकाणी नसते. त्यामुळे अधिपतीचा गैरसमज होतो. तो म्हणत असतो की मला तर असं वाटतंय की हे सगळं एकतर्फीच सुरू आहे, आम्हालाच त्यांच्याशी बोलायचं आहे, त्यांना मात्र आमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे. तर दुसरीकडे अक्षरा आणि शिवानी बोलत असतात. अक्षरा म्हणत असते की वहिनी, काही करून माझं आणि अधिपतींचं बोलणं व्हायला हवं, आमच्यातील गैरसमज दूर व्हायला हवेत. आणि त्यावर शिवानी म्हणते की हो वहिनी, आता तुमच्यात लवकरात लवकर बोलणं कसं होईल याची जबाबदारी मी घेते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी अक्षराला ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं सरळ तिथे जातात. आणि त्या डॉक्टरांना विचारू लागतात की त्या दिवशी आमच्या सुनबाईंना इथे आणलं होतं तेव्हा त्यांना नेमकं काय झालं होतं. आणि त्यावेळी त्या डॉक्टरसुद्धा सांगतात की गुड न्यूज आहे, तुमच्या सुनबाई आता आई होणार आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.